श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. अगोदरच्या सत्रात पाहिलं की भगवंतानी आपलं ऐश्वर्य अर्जुनाला थोडक्यात सांगितलेलं आहे. भगवंत आपली भूमिका तयार करीत आहेत जेणेकरून अर्जुनाच्या मनाची तयारी व्हावी. मग असं झाल्यानंतर भूमिका तयार झालेली आहे. मग भगवंतानं आपलं ऐश्वर्य दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता इथून भगवंत आपलं ऐश्वर्य दाखवत आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, फार मजेची गोष्ट आहे इथे. ऐसे विश्वमूर्ती त्याने बोलिले कारण्य पूर्णे, तो देखत आहे की नाही न म्हणे निवांतूच येरू. म्हणजे असं करुणा पूर्ण शब्दाने भगवंतानं आपलं विश्वरूप कसं असेल ते सांगितलं. नंतर मग त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनाकडे पाहिल्यानंतर तर हा तर गप्पच दिसतो, निवांतच येरू. हा निवांत बसलेला आहे, हा काही हालचाल करत नाही, बोलत नाही. भगवंताला अगोदर शंका आली होती की माझं विश्वरूप दाखवल्यानंतर याची मतिभंग होईल आणि एखाद्या वेळेस हा बेशुद्ध पण पडू शकतो, म्हणून मी अगोदर भूमिका तयार केली. तर नुसतं भूमिका तयार केल्यानंतर आता जर ऐश्वर्य दाखवायला चालू केलं मी, तर मग हा गप्पच आहे, हा का बेशुद्ध पडला का काय, हा भ्रमिष्ट झाला का काय, असं भगवंताला वाटत आहे. निवांत बसलेला हा. येत का हा उगला, म्हणून श्रीकृष्ण जवळ पाहिला. आता हा उगला का, आपण म्हणतो ना, ह्याला कंटाळा आला का, उगला का, आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं. तव आरतीची लेणी लिहिला तैसाची आहे. म्हणजे आरतीची लेणी, त्याला इच्छा झाली होती अर्जुनाला की आपण भगवंताचं रूप पाहावं. मग त्या इच्छेच्या अलंकारामध्येच तो गुंग आहे असं भगवंताला वाटलेलं आहे. मग काय म्हणतात ते, मग म्हणे उत्कंठे ओहोट न पडे, अजूनही सुखाची सोय न सापडे. हिची आता उत्कंठाच कमी होत नाही. म्हणजे पाहण्याची जी इच्छा, जी उत्कंठा होती ती काही कमी पडत नाही. आणि सुखाची सोय न ह्याला काय आता सुख वाटत नाही का काय, ह्याला फक्त उत्कंठाच आहे का काय. परी दाविले ते पुढे ना कळेची या. मी आता स्वरूप दाखवतोय तर ह्याला काय कळत नाही का असं करतोय, असं भगवंताला वाटत आहे. हे बोलवणे देवे हसले, हसवणे देखनिया ते म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दावले परी देखसीच तू. असं करून भगवंताला वाटलं हा आपल्या इच्छेच्या तंद्रीतच आहे. म्हणजे इच्छेचे दागिने घातलेले आहेत आणि इच्छेच्या तंद्रीतच आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारचा पाहून भगवंत हसलेले आहेत आणि म्हणत आहेत, म्हणजे अर्जुनाला म्हणत आहेत, आम्ही विश्वरूप तरी दावले परी न देखतीच तू. म्हणजे आम्ही आता विश्वरूप दाखवायला चालू केलेलं आहे, तू पाहतच नाहीस, असं अर्जुनाला देव म्हणत आहेत, श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत. मग आता पुढे काय होतं पाहू. जे अतींद्रिया म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षु पडे सुधले, मी कैसे नि देखे. मग अर्जुन काय म्हणतो, देवा काय म्हणे, तुमचं हे जे रूप आहे, जे अतींद्रिया म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले, हे तुमचं रूप जे आहे, हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत तिच्या पलीकडचं आहे. ह्या पंच ज्ञानेंद्रियानं बघू शकत नाही. फक्त का बघू शकतो की अतींद्रिय, आतलं इंद्रिय जे आहे अतींद्रियानेच ते पाहू शकतो. ज्ञानदृष्टी पाहिजे तिच्यासाठी. ज्ञानदृष्टी असली, अंतर्मनात तुम्ही जर गेलात, इंद्रिय बहिर्मुख असतात, त्यांना अंतर्मुख केलात आणि ज्ञानदृष्टी दिली, तेव्हाच
हे तुझं रूप बघू शकतो असं अर्जुन म्हणत आहे. ते तुम्ही चर्मचक्षु पुढे शोधले मी कैसीने देखे. परंतु तुम्ही काय केलात, ह्या माझ्या चर्मचक्षु पुढे म्हणजे ह्या चर्मचक्षु जे आहेत माझे तिच्यापुढं तुम्ही हे तुमचं रूप दाखवलात. मग ह्या चर्मचक्षुनी ह्या कातड्याच्या चर्मचक्षु म्हणजे कातड्याच्या डोळ्याने, आपले जे डोळे आहेत ना कातड्याचे डोळे आहेत त्याच्याने मी कसं बघू शकेन असं अर्जुनाला शंका येते. परी हे तुमचे उणे न बोलावे मीचीच आहे तिची बरोबर. परंतु देवा आता हे तुमचं उन्हा बोलणं ठीक नाही, मला आवडत नाही. म्हणजे तुम्ही चुकलात असं म्हणणं मला बरोबर वाटत नाही, आपणच गप्प बसावं. अर्जुन का म्हणतो, पण हे तुमचे उणे न बोलावे. तुम्हाला माहीत आहे की तुमचं रूप हे आमच्यासारख्या पामराला मृत्यूलोकातील लोकांना ह्या पंचज्ञानेंद्रियाने बहिर्ज्ञानेंद्रियाने बघू शकत नाही. तिच्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे, तिच्यासाठी आतेंद्रिय म्हणजे आतलं दृष्टी पाहिजे. हे न करता तुम्ही एकदम काय केलात, आपलं रूप दाखवलं. मी कसं बघेन मग ते. परंतु आपण आता गप्प बसावं, तुमचं होणं काही दाखवू नये, आपणच गप्प बसावं. ये व येथी म्हणितले देवे मानू बापा. मग देव म्हणाले बरोबर आहे बाबा देवा, मग अर्जुना तुझं बरोबर आहे म्हणे. मग काय म्हणाले, साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. बरोबर आहे तुझं म्हणणं, हे माझं विश्वरूप पाहण्यासाठी तुला सामर्थ्य द्यायला पाहिजे, हे अगोदर मी करायला पाहिजे. परंतु काय झालं, बोलता बोलता हे विसरून गेलो म्हणे. परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. प्रेमाच्या पोटी प्रेमानं बोलत होतो तुझ्याबरोबर, तिच्यामध्ये मी विसरून गेलो. तुला दिव्यदृष्टी द्यायचं हे मी विसरून गेलो असं भगवान म्हणत आहेत, आपली कबुली देत आहे. कधी कधी आपण पाहतो बघा, आपण एखादी गोष्ट करायला जातो, एखादी गोष्ट सांगायला जातो आणि बोलत बोलत ती गोष्टच विसरून जातो. प्रेमापोटी ते विसरलं जातं असं भगवान सांगत आहेत. तुझ्याबरोबर बोलत असताना हे मी विसरून गेलो असं भगवान सांगत आहेत. काय झाले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलो विलिया जाईजे. आता इथं काय दृष्टांत देत आहेत की शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली नाही, न वाहता भुई पेरिजे म्हणजे शेतीची मशागत केली नाही आणि पेरलं तर काय होतं, ते बी वाया जातं. तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देवत्व. तशा प्रकारे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत न करता जर बी पेरलं तर ते बी वाया जातं, कमी उगवतं किंवा उगवतच नाही. तशा प्रकारे झालेलं आहे. आता पहा, मी आता माझं निजरूप दाखवण्यासाठी मी तुला ही दिव्य दृष्टी देतो असं भगवंत म्हणत आहेत. अर्जुना तुझं बरोबर आहे, मी तुला दिव्य दृष्टी दिली नाही, मी तिथे देतो. आता काय म्हणतात पहा, न तू माम शक्यसे अनेन एव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगम ऐश्वरम. बरोबर आहे, हे तू आपल्या खचित ह्या डोळ्यांनी हे चर्मचक्षुनी हे माझं स्वरूप पाहू शकत नाहीस. न तू माम शक्यसे म्हणजे हे शक्य नाही. एव स्वचक्षुषा म्हणजे तुझ्या ह्या चर्मचक्षुनी हे माझं रूप पाहू शकत नाही. म्हणून मी काय करतो, दिव्यम ददामी ते चक्षु, मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता पश्य मे योगम ऐश्वर्य, हे माझं ऐश्वर्य तू पहा. अशा प्रकारचं भगवंत सांगत आहेत. भगवंत आपल्या पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, आपण जे ज्ञान ग्रहण करतो, पंचज्ञानेंद्रियाने ज्ञान ग्रहण करतो, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, ह्यानं जाणू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे की भगवंत आपल्या ह्या पंचज्ञानेंद्रिय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्याने जाणू शकत नाही. केव्हा जाणू शकतो, फक्त जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा. उपनिषदामध्ये एक श्लोक आहे,
न तत्र चक्षुर गच्छती, न तत्र चक्षुर गच्छती, म्हणजे भगवंताला पाहण्यासाठी आपले डोळे तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत, पोचू शकत नाहीत, आपली दृष्टी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. न वाग गच्छती, म्हणजे आपली वाणीसुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, बोलू शकत नाही आपण. नो मनो म्हणजे मनसुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. असं भगवंताची लीला आहे, भगवंताचं ऐश्वर्य आहे. आपल्या ह्या पंचज्ञानेंद्रिय पंचमहाभूतांनी जे बनलेलं आपलं शरीर आहे तिच्यानं भगवंताला जाणू शकत नाही. मग काय झालं, भगवंताला केव्हा जाणू शकतो, जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा. मग भगवंताने काय केलेलं आहे, अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आहे आणि आपलं ऐश्वर्य दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि अर्जुनानं पाहिलं. मग पाहिल्यानंतर काय होतं पहा, आपण बघू. ते ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघू. हे पाहण्यासाठी सुरुवात झालेलं आहे. मग अर्जुन आणि ते दिव्यदृष्टीने भगवंताचं रूप आहे सुरुवात केलेली आहे. मग अर्जुन काय म्हणतो पहा, म्हणे केवढे गगन येत होते ते कवने नेले पाके होते. मग अर्जुनाला वाटलं हे सगळं गगन होतं, आकाश होतं, गेलं कुठं. म्हणे केवढे गगन येत होते ते कवने नेले पाके होते, म्हणजे हे जे आकाश होतं हे कुठं गेलं, हे अदृश्य झालं होतं. आकाश जे आहे अदृश्य झालं होतं. अर्जुनाला आश्चर्य वाटलं, एवढं आकाश गेलं कुठे. ती चराचरी महाभूते का झाली, हे सगळं चराचर महाभूत जे होतं, सगळं दृष्टी होती, सर्व जग होतं, हे गेलं कुठं, असं आश्चर्य झालं. दिशाचे ठाव या हरपले, अर्धोद्व काय नेनो झाले. सगळे 10 दिशा कुठे लुप्त झाल्या, खालचं वरचं सगळे अष्टदिशा आणि खाली वर हे अथ ऊर्ध्व काय नेनो झाले, यांचं काय झालं, हे असा अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. चेहिल्या स्वप्न तैसे गेले लोकाकार. आता स्वप्नामध्ये काही आपण पाहतो, जागे झाल्यानंतर ते स्वप्न नाहीसं होतं, तशा प्रकारे हे पूर्णच्या पूर्ण जग, हे 10 दिशा, हे आकाश, हे चराचर गेलं कुठं, असा अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोक. आता काय होतं, सूर्याचा प्रकाश आला, सूर्य उगवल्यानंतर काय होतं, सर्व जे चंद्र आहेत आणि तारा आहे ते सगळे लुप्त होतात. सूर्य उगवल्यानंतर ते रात्री दिसतात, पण तो दिवसा दिसत नाहीत. तशा प्रकारे तैसे गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. तशा प्रकारे ह्या विश्वरूपानं काय केलं, हे सगळा प्रपंच मिळून टाकला. ज्यावेळेस हे विश्वरूप भगवंताने दाखवलं त्यावेळेस हा सर्व प्रपंच जो आहे तो गिळून टाकला, अशा प्रकारे सांगत आहेत. अशा प्रकारे अर्जुनाला अचंबित झाला, हे गेलं कुठं सगळं म्हणून. आता आणखीन पुढे अर्जुन काय म्हणतो ते आपण आता पुढच्या सत्रात पाहू. फार मजेची गोष्ट आहे, फार विस्तारानं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आपण थोडं बघू, पुढच्या सत्रामध्ये याचा विस्तार करू. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.